नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा विद्युत पंप मोटरचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप मोटार अतिशय आवश्यक असते। शेतकऱ्यांनी हा पंप घेण्यासाठी त्यांना खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो, पण हा विद्युत पंप खरेदी करण्यासाठी आता शासन 85% अनुदान देत आहे। त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते बघू मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याचे आधार कार्ड लागणार आहे, शेत जमिनीचा सातबारा लागणार आहे, सातबारा व विहीर नोंद करावी लागणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंटची झेरॉक्स लागणार आहे, त्यानंतर पॅन कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि पासपोर्ट साईज फोटो लागतील। तर वरील सर्व डॉक्युमेंट मोटर पंप अनुदान घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो। यासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती समोर बघू मित्रांनो। तर अर्ज कसा करायचा ते बघू मित्रांनो। यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। तर जर तुम्ही या वेबसाईटवरती पहिल्यांदा आला असाल तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुमची नोंदणी अगोदर झालेली असेल तर फक्त तुम्ही लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करा असे निळ्या बटनावर ऑप्शन दिसणार आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। आता आपल्यासमोर बरेच ऑप्शन दिसणार आहेत, त्यापैकी सूचना, साधने, सुविधा या पुढीलपैकी बाबी निवड आणि या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे, जसे की आपल्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, सिंचन साधने या ऑप्शनमध्ये फॉर्म सेट, इंजन, मोटार यापैकी एक पर्याय आपल्याला निवडून जी इलेक्ट्रिक मोटार लागणार आहे ती मोटार निवडायची आहे। यानंतर आपल्याला एक ऑप्शन असेल, त्यामध्ये मी पूर्व संमतीशिवाय अर्ज करणार नाही या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट करून पुढे प्रेस करायचे आहे। आता पुढे आपल्याला अर्ज यशस्वीरित्या झालेला आहे की नाही किंवा अर्जामध्ये काही चूक झालेली असेल तर अगोदर तपासायचे आहे, आणि त्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचे आहे। पुन्हा एकदा मेन पेजवर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर त्या ठिकाणी पहा या ऑप्शनवरती क्लिक करा, आणि त्यानंतर तुम्ही केलेले सगळे अर्ज तुम्हाला दिसणार आहेत। त्यापैकी ज्या अर्जाचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, अगोदर घ्यायचा आहे, त्याला 1 नंबर असे प्राधान्य द्यायचे आहे। आता खाली आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा। अर्जाची फी तुम्हाला 30 ते 60 रुपये भरावी लागणार आहे। हे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरावे लागणार आहेत। पेमेंट प्रक्रिया अतिशय सोपी असून आपला फोन पेद्वारे सुद्धा आपण मोबाईलद्वारे नंबर टाकून पेमेंट करू शकतो। पेमेंट केलेली एक प्रिंट आपल्याला मिळणार आहे, ती प्रिंट आपल्याकडे जपून ठेवायची आहे। आता तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर केलेला असेल त्यानंतर तुम्हाला यासाठी काही अटी आणि शर्ती लागणार आहे, त्या बघू मित्रांनो। यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, अर्जदार हा शेतकरी महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असला पाहिजे। नंबर 2 आहे, शेतकऱ्याकडे स्वतःची विहीर किंवा बोरवेल असायला पाहिजे। नंबर 3 आहे, शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावे। तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।